जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। माझा ई टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे संबंध नसताना माझ्यावर खोटे आरोप केलेत। किशोर शिंदे। जिल्हा परिषदेतील जोडारी बांधकाम विभागातील पुरुषोत्तम उर्फ पंकज मंगाजी वाघ यांच्यावर तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1989 नुसार चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सीईओंकडे किशोर हरिश्चंद्र शिंदे यांनी केली आहे। ठेकेदाराचा भाऊ असलेल्या किशोर शिंदे यांनी टेंडर रिजेक्ट झाल्याने घरी येऊन मारहाण केल्याचा आरोप पंकज वाघ यांनी केला होता। त्यानंतर किशोर शिंदेंनी सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 15 रोजी रात्री 10 वाजता पंकज वाघ यांनीच अपशब्द वापरून मला घरी बोलाविले होते। तेथे पंकज वाघ व कांबळे यांनी मला मारहाण केली। त्याच रात्री मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो, परंतु पंकज वाघने मी कोर्ट कचेरी टाळण्यासाठी तक्रार दिली नाही असे म्हटले आणि दुसऱ्या दिवशी मात्र पंकज वाघने बनाव करून माझ्या विरोधात खोटी फिर्याद दिली। पंकज वाघ हे जिल्हा परिषदच्या इमारत साफसफाईचा ठेका, कॅन्टीनचा ठेका मिळविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेका मिळविण्यासाठी निविदा सादर करून कामे करीत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे। दिनांक 15 रोजी रात्री 10 वाजता मी माझ्या घरी असताना मला फोन आला, रवींद्र शिंदे यांचा फोन आला। तिथे पंकज वाघ हे कॉन्फरन्सवर ऑनलाईन होते। मला टेंडर संदर्भात विचारपूस करायला लागले आणि मला टेंडरबद्दल की तुझ्या भरोसे आम्ही हे टेंडर भरलं। मी पंकज वाघ, रवींद्र शिंदे आणि विजय पवार या आम्ही तिघांनी तुझ्या भरोसे टेंडर भरलं आणि ते तुझ्यामुळे अपात्र झालं। संस्कृती एजन्सीला ते ठाकूर साहेब आणि पवार साहेब हे त्याला संस्कृतीवाल्याला टेंडर देण्याच्या प्रयत्नात आहेत। तुला मी संस्कृतीवाल्याने काय रेट भरले हे तुला देऊन देखील तू भरताना एवढी मोठी चूक केली। जर तुला टेंडरच भरता येत नाही, अक्कल नाही, तर मग कशाला माझं टेंडर भरलं? अशामुळे पंकज वाघ आणि माझं थोडं शाब्दिक भांडण झालं आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हे वगैरे दाखल करायचे झाले। तो जे गुन्हा दाखल झालेला आहे तो या विषयाला लागून कुठेच नाही। खोटा गुन्हा दाखल केला, संघटनेलाही चुकीची दिशाभूल केली। त्यामुळे मी संघटना आणि पंकज वाघ गेल्या 10 वर्षाचा जिल्हा परिषदचा कारभार कसा चालतो याबद्दल सर्व पुरावे दिले। म्हणून पंकज वाघवर पण कारवाई व्हावी, संघटनेवर पण कारवाई व्हावी। गेल्या आता 8 दिवसात संघटनेने कारवाई केली, संघटनेवर आणि पंकज वाघवर कारवाई केली नाही तर मी माझा परिवार जिल्हा परिषद दालनासमोर उपोषणाला बसू। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ उर्फ पुरुषोत्तम याने दिनांक 15 रोजी मला फोन करून माझ्या घरी बोलवलं आणि माझ्यावर काही त्यांच्या साथीदारांमार्फत माझ्यावर काहीतरी शाब्दिक 2 शब्द शिवीगाळ केली। त्यानंतर खोटा गुन्हा जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून व SP साहेबांना व पोलीस निरीक्षक साहेबांना व खोटी माहिती देऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा CO साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आज की तो खोटा गुन्हा असल्यामुळे त्याचे पुरावे देखील दिले, ज्या काही टेंडरचा विषय आहे त्याचे देखील पुरावे दिले। म्हणून जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो माझा दूर करावा अशी मी CO साहेबांना विनंती करतो आणि तुम्हाला विनंती करतो।